नाही बघा, 1 मे ते 15 ऑगस्ट म्हणजे महाराष्ट्र दिनापासून स्वतंत्रता दिवसापर्यंत जवळजवळ 105 दिवसाचा हा कालावधी आम्ही ह्या अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना दिला होता आणि त्या माध्यमातून राज्यामध्ये सुमारे 1,35,000 आमच्याकडे अर्ज प्राप्त झाले मराठी शिकण्यासाठी। शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं चालणाऱ्या या अभियानामध्ये प्रचंड प्रतिसाद राज्यामध्ये मिळाला। कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीनं जवळजवळ 1600 शिक्षक राज्यामध्ये सगळीकडे फिरतायत, अमराठी चालकांना मराठीचे धडे देत आहेत आणि त्यामुळे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात मराठीचा प्रचार व्हावा, प्रसार व्हावा ही आरटीओ डिपार्टमेंटची आणि परिवहन विभागाचं भूमिका असल्याकारणानं आमचे सगळे आरटीओचे अधिकारी सुद्धा त्यामध्ये सामील होतात। ही आनंदाची बाब आहे। 17 ऑगस्टला ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये हा कार्यक्रम होईल समारोपाचा, परंतु त्यानंतर जर कुणाला मराठी आलं नाही आणि आमचं म्हणणं असं आहे की जुजबी मराठी जो 1989चा नियम आहे त्या नियमानुसार जर कोणाला जुजबी मराठी आलं नाही तर राज्य शासनाच्या आरटीओ डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती कायदेशीर प्रक्रिया त्यांना पूर्ण करावीच लागेल। आम्ही त्यांना संधी मागितली, आम्ही संधी दिली। 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी त्या परीक्षेमध्ये सहभागी झाले, त्यांनी मराठी शिकण्याचा प्रयत्न केला। अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून त्यांना प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येईल। परंतु प्रमाणपत्र मिळालं आणि प्रमाणपत्र दाखवलं म्हणजे काही मराठी आलं असं नाही। प्रमाणपत्र दाखवल्यानंतर सुद्धा आमचे आरटीओचे अधिकारी तुमच्याशी मराठीमध्ये संवाद साधतील आणि त्यामध्ये जर तुम्ही पास झाला तर निश्चितपणे तुमच्यावर जी कारवाई होणार होती ती होणार नाही। परंतु काही रिक्षा चालक, काही टॅक्सी चालक अजूनही मुजोरी करतात। क्या हो गया, हम अगर महाराष्ट्र में काम करते तो क्या उपकार करते हैं क्या ये लोग हमारे ऊपर? हम मराठी नहीं सीखेंगे, बिल्कुल चालणार नाही। अशा प्रकारे मुजोरी करणाऱ्या सगळ्या टॅक्सी रिक्षा चालकांना मराठीचा द्वेष काय असा दाखवण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल। बघा, मी मराठी भाषा विभागाचा मंत्री नाही, मी परिवहन विभागाचा मंत्री आहे। माझ्या हातामध्ये आणि मला जे कायद्यानं बंधनं घातलेली आहे त्या बंधनाचा वापर करून आरटीओ डिपार्टमेंटच्या संबंधित असलेले ड्रायव्हर किंवा जे काही रिक्षा टॅक्सी चालक आहेत त्यांच्यावर नियमानुसार म्हणजे जो 1989चा नियम आहे बॅच देतानाचा त्या नियमानुसार कारवाई करण्याचे माझे अधिकार आहे। कौल साहेबांनी सांगितलं की मी महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये व्यवसाय करण्यासाठी आलेलो आहे, मी बिझनेस हेड आहे, मला मराठी येत नाही, परंतु त्यांना मी सांगितलं की अजूनही माझे वर्ग चालू आहे 15 तारखेपर्यंत। त्यांना जर शिकायची इच्छा असेल तर मी नक्कीच त्यांना शिकवेल। खरं तर ते कायद्याच्या कक्षेमध्ये नाहीये कारण मराठी भाषा विभाग माझ्याकडे नाहीये, तरी सुद्धा मराठी मंत्री म्हणून ह्या मराठीवर प्रेम करणारा म्हणून व्यक्ती म्हणून किंवा एका साहित्यिकांचा मुलगा म्हणून जर मला त्यांनी त्या विषयावर त्यांची भूमिका कळवली तर निश्चितपणे मी त्यांना सहकार्य करेन। अजूनही आता 15 ऑगस्ट आहे, माझी भूमिका आजही स्पष्ट आहे की तुम्हाला 1989चा नियम म्हणजे 36 वर्ष जर तुम्हाला मराठी शिकता आला नाही तर तुम्ही आता 100 दिवसात काय शिकणार? कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीनं आम्ही प्रयत्न केले, 1600 शिक्षक दिले, मराठी भाषा विभागासाठी त्यासाठी शिक्षकांच्या मानधनासाठी 1 कोटी रुपये खर्च केले, म्हणून तुम्ही आता मराठी शिकायला येतात। परंतु 36 वर्षापूर्वीचा जो नियम आहे, जो बॅच देताना तुम्ही ॲफिडेव्हिट दिलेला आहे की आम्ही मराठी शिकू, जी मराठी व्यवहार्य मराठी आहे, जुजबी मराठी आहे, फक्त प्रवाशांशी तुम्हाला संवाद साधायचा आहे, ती मराठी जर तुम्हाला येत नसेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। 36 वर्षानंतर तुम्हाला मराठीसाठी 100 दिवस मागावे लागतात, हे दुर्दैव आहे। परंतु तरीसुद्धा 15 ऑगस्ट आहे, 17 तारखेला त्याचा समारोप आहे। माझं आताही ठाम भूमिका आहे की आता वेळ मिळणार नाही, कारवाई करणं अटळ आहे।